निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जालंधर, नाव कसे ठाऊक? तुझे नावच काय, तर तुझा जन्म कसा झाला हेही मला ठाऊक आहे। ते कसे काय? बृहद्रव राजाने जो सोमयाग केला त्यात तुझा जन्म झाला। होय, हे खरे आहे। परंतु राजवाडा सोडून तू ह्या अरण्यात काय करतो आहेस? ते माझा विवाह करणार होते, म्हणून मी पळून आलो। तू नकारही देऊ शकला असतास। माझे कोणी ऐकेल असे वाटले नाही। मग आता तू काय करणार आहेस? तेच मला ठाऊक नाही। याचा अर्थ असा की तुला तुझ्या गुरुचा शोध घेण्याची आवश्यकता आहे। होय, गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे तो जो योग्य वाट दाखवतो। होय, पण आपण कोण आहात? ते तुला शोधायचे आहे, परंतु तुझा आणि माझा ऋणानुबंध फार मोठा आहे हे निश्चित। आपणच माझे गुरु का होत नाही? निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो। तुला पाहिल्यावर मला गोरक्षची आठवण येते। गोरक्ष कोण आहे? मी कोण आहे, गोरक्ष कोण आहे हे कळायला तुला थोडा वेळ आहे। तुला मी एकच सांगेन, तुझा प्रवास तू हिमालयाच्या दिशेने सुरू कर आणि गुरुचा शोध घे आणि गुरुचा शोध घे आणि गुरुचा शोध घे।
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जालंधर, आता लवकरच तुझी एका चांगल्या कुटुंबाशी भेट होणार आहे। हे कुटुंब अतिशय सज्जन आणि निर्मळ मनोवृत्तीचे आहे। खरं तर हा तुझ्या पुढच्या प्रवासाकडे जाण्यापूर्वीचा परीक्षेचा काळ आहे। ह्या एक एक कठीण प्रसंगातूनच तू तुझ्या गुरूंपर्यंत पोहोचणार आहेस। तुला तुझ्या गुरुचा शोध घेण्याची आवश्यकता आहे। गुरु म्हणजे तो जो योग्य वाट दाखवतो। तुला मी एकच सांगेन, तुझा प्रवास तू हिमालयाच्या दिशेने सुरू कर। हे नक्कीच कोणतरी मोठं साधुबुवा दिसतात। इथं काय करतात? गावातल्या देवळात का नाही आलं? विचारू की आपण त्यासनी। साधुबुवा, हो साधुबुवा, शुभम भवती। अहो गावात यायचं नाही का? देवळात तरी थांबायचं। मनुष्य वस्तीपासून आम्ही दूरच थांबतो। असं काय म्हणताय महाराज? नाही, मनुष्याचा राग आहे असं नाही, परंतु ध्यानात विघ्न नको म्हणून असे अरण्यातच थांबतो। मी काय म्हणतो, घरला चला। गरीबा घरची जी काही चटणी भाकर आहे ती घ्या। इथं रानावनात कुठे थांबायचं? उगाच तुम्हाला कष्ट कशाला? अहो कष्ट कसलं मारा, तुमचं पाय लागतील आमच्या घराला। येईन गावात। मग आम्ही जाऊ मोर? होय, आम्ही वाट बघतो महाराज। तुमची भेट व्हायला निश्चित काहीतरी कारण आहे। हे ऋषीवर, आपण सांगितल्याप्रमाणे मी खरंच गुरूंना शोधत आहे, परंतु मला गुरु कुठे सापडतील? मी माझ्या गुरूंना कसं ओळखू?
मला खरंच राजवाड्यात नाही जायचं. या वनातले दुःख मी सहन करेल, पण मला गुरु हवे आहेत. बर, या आता तुम्ही. साधू भाऊ आलं की सांगतो तुम्हाला. काय हो, कोण साधू बुवा? अगं, वाटेत येताना एक जण ध्यान लावून बसलं होतं. ते काय आपल्या घरला येणार आहेत वय? होय, त्या माणसाचं पाय आपल्या घरला लागलं तर बरंच आहे की. ते येणार असतील म्हटलं तयारी करायला लागेल ना. होय, आपल्याकडं काय बी कमी राहिलं ना ग. अगं, अशी देव माणसं परत परत येत नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समधी तयारी करते. कधी बी येते ते. होय. मी बघते, करून घेते समजा तयारी. हे, चला ग, पटापट कामाला लागू आपण. चला, बाय बाय. जालंधर, लवकरच तुझा गुरुसाठीचा शोध थांबणार आहे. जीवनाला दिशा देण्याचे कार्य गुरु करतो. तुझ्या पुढील खडतर प्रवासात तुला जे अनुभव गुरुच्या सानिध्यात येणार आहेत तेच तुझे खरं मार्गदर्शन करतील. या 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 योग्य या आले माणसं. या 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 या. या 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 या. राम राम. बरं झालं आलात. हा, अरे येतीलच आता साधू महाराज. बा, महाराज आले. वाटेतच घर होतं म्हणून लवकर सापडलं.
बसा महाराज. आम्हाला जास्त काही ठाव नाही. जमल तशी पूजा करतो. गोड मानून घ्या. अरे मनातला भाव महत्वाचा. शास्त्र काय ते नाही माहीत असलं तरी हे चालतं. तुमचा भक्तिभाव पाहून मी प्रसन्न झालो आहे. मला ह्याचे समाधान आहे की आपल्याकडे अजूनही योगी, ऋषी, मुनी ह्यांचा आदर आहे. समाजाचे संतुलन हे सगळ्यांच्या सहभागामुळेच होते. परमेश्वराचे चिंतन, स्मरण, ध्यान आमच्यासारखे करत असतात, ज्यामुळे जीवसृष्टीला परमेश्वराची करुणा मिळते. पर महाराज काय बी म्हणा, आम्हासले तुमचा लय आदर वाटतोय बघा. तुमच्यासाठी काय करू? माझ्यासाठी काही करणार असाल तर मी निश्चित सांगेन. सांगा जी, आमच्याच्यानं जे होईल ते आम्ही करू.